परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। दिसायचं कसं इथं ठेवलं ते मला दिसते मी आज धरते. कुंडली कोरलं श्री विनायक येशामचंद सानिध्याची साखरी पत्र ज्ञान दान पर ज्ञान करता भगवान आपले श्री ब्रह्मस्वरूप वर्णन. यद्यपि ब्रह्म शब्द का वाच्य भी सोपाधिक है, काहे ते व्यापक वस्तु का नाम ब्रह्म है. सो व्यापकता दो प्रकार की है. एक अपेक्षित व्यापकता और एक निरपेक्षित व्यापकता. पुढे यह दोनों प्रकार की व्यापकता सहित जो वस्तु है सो ब्रह्म शब्द का वाच्य है. सो दोनों प्रकार की व्यापकता माया विशिष्ट चेतन विषय है. काहे ते हे वाक्य जरा विचारायचं. माया विशिष्ट चैतन्याला व्यापक कसं ते सापेक्ष निरपेक्ष भक्ती रात्री सांगतो. निरपेक्ष व्यापकाचं उदाहरण आकाशाचा दिला. आता महाराष्ट्र चैतन्य व्यापक आहे ते कसं मायाच्या ठिकाणी अस्तित्व अधिष्ठान आहे. मायामध्ये जगतचं कारण म्हणजे ते जगत कारण विचारायचं कळत असतं, प्रत्यक्ष कळत नाही. पण त्या मायाला अस्तित्व अधिष्ठानाचंच आहे, ज्ञान अधिष्ठानाचंच आहे आणि सुख तेच आहे. त्याला एक अभिदाचं दृष्टांत दिला माऊलीनं. सोनं आणि सोन्याचं अलंकार वेगळे नाही, तसे माया आणि ब्रह्मही वेगळं नाही. म्हणून त्याला व्यापक म्हणले जाते. त्याच्यामध्ये जो आभास आहे ते व्यापकाचा आभास आहे ना, म्हणून माया विशिष्ट चैतन्य व्यापकच आहे. काहे ते विशिष्ट विषय जो माया अंश है ताके विषय तो अपेक्षित व्यापकता है. हां, आता त्याच्यामध्ये माया विशिष्ट चैतन्य ते जे आहे त्याचे अपेक्षित व्यापकता म्हणजे ह्याच्या क्रमाने पृथ्वीपेक्षा जल सूक्ष्म, जलापेक्षा अग्नी सूक्ष्म, अग्नीपेक्षा वायू सूक्ष्म, जसे हे अपेक्षित व्यापकता आहे. आणि ह्या वायूपेक्षा आकाश सूक्ष्म व्यापक सूक्ष्मच यायला लागले व्यापक. आणि व्यापकापेक्षा आकाशापेक्षा माया व्यापक, म्हणजे एकापेक्षा एक सापेक्षित. आणि अधिष्ठान चैतन्य जे आहे ते निरापेक्षित आहे, त्याला कोणाची गरज नाही. त्याला उदाहरण सांगायचं तुम्हाला उदाहरण. सूर्याचा प्रकाश निरपेक्ष व्यापक, आणि त्या सूर्याच्या प्रकाशाला जर काच लावला सापेक्ष व्यापक. हां, चला. चेतनांश विषय निरपेक्षित व्यापकता आहे. आणि जे चेतांश आहेत मग ते चेतांश कुठे असतो, आहे हे पदार्थ कुठे असतो. आता हे जरा खूप लक्षात ठेवण्याचा महत्त्वाचा विषय. आहे पदार्थ कुठे असो, पदार्थामध्ये अस्तित्व आहेपणा, पण आहेमध्ये पदार्थ नाही. हे खूप लक्ष. नवव्याध्यामध्ये हा विषय आलेला आहे. नवव्याध्याय हा विषय खूप सुंदर आला आणि हे विसरू नको म्हणले अर्जुना. व्यापक पदार्थामध्ये आहे, चेतन पदार्थामध्ये, पण चेतनामध्ये पदार्थ नाही. मग
पदार्थाची जेवढी व्यापकता त्याचे आहेच की अधिष्ठान. आणि पदार्थ नामरूप जरी नसलं तरी अधिष्ठान व्यापकच आहे असं आहे. यद्यपि माया विशिष्ट चेतनविषयी निरपेक्षित व्यापकता बने नाही. हां विचार आहे. महाविष्णू चैतन्याच्या त्याला निरपेक्ष व्यापकता नाही. काहे ते माया चेतन के एक देश विषय है. हां मायाचं वास्तव एक देशी आहे. कुठे कुठे सताच्या ठिकाणी चिद आणि आनंदाच्या ठिकाणी आहे माया. सत आहे सामान्य व्यापक सत आहे त्याच्या आश्रित माया आहे. चिद आणि आनंदाचं याच्या आश्रित नाही झालं म्हणून सत्पद्धती ब्रह्म चित पद्धती माया. आता चितपद माया का म्हणायचं? चिदाच्या संबंधाने माया सात्विक असणारी व्यवहार करते म्हणून त्याला चिद म्हणायचं आहे. वास्तविक चिद सत चिद आनंद ही एकच आहे. हां ता माया विशिष्ट चेतन से शुद्ध चेतन की व्यापकता अधिक है. हां बस विशिष्ट चैतन्यापेक्षा शुद्ध चेतन हां याते हां. शुद्ध चेतन त्याला एक गुरु दृष्टांत देत होते. पाणी घातलेलं दूध आणि पाणी न घातलेलं दूध चला. शुद्ध चैतन्य म्हणजे पाणी नसलेलं. हां आणि माया उपाधी चैतन्य म्हणजे पाणी घातलेलं चला. किती अटकल आहे गुरुंची असा साधू. हां सहजच अनुभव ते नाही ते अनुभवाचीच गोष्ट होती. याते शुद्ध चेतन विषय निरपेक्षित व्यापकता है म्हणून निरपेक्षित त्याला कोणाची गरज नाही त्याला. तथापि माया विशिष्ट जो चेतन है सो परमार्थ दृष्टि करिके शुद्ध से भिन्न नहीं किंतु शुद्ध रूप ही है. आता स्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं ब्रह्मानंदाच्या दृष्टीने पाहिलं ब्रह्मानुभव आहे अशा महात्म्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर माया विशिष्ट चैतन्य ही शुद्धच आहे. फक्त उपाधी बाजूला ठेवायची. जसं तूप सगळ्यामध्ये आहे. तूप आपल्या महिमेतच आहे. दुधाचं असलं तूप तरी आपल्या महिमेत, दह्याचं असलं तरी आपल्या महिमेत, लोण्याचं असलं तरी आपल्या महिमेत. तूप तर तूपच महिमेत. ही कसं आहे शुद्ध आहे म्हणून ती शुद्धची व्यापकता काही मत आहे. पण ती विशिष्ट असलं तर शुद्ध व्यापकच आहे. याते माया विशिष्ट में भी जो चेतन अंश है ताके विषय निरपेक्षित ही व्यापकता है. चेतन म्हणले की ती माया विशिष्ट असो की उपाधिरहित असो ते विकार्य नाही म्हणून ती निरपेक्षची व्यापक आहे. आणि सापेक्षची व्यापकता जी असते हे का नाही दुसऱ्याच्या आधाराने जे स्वतःचं सिद्ध आहे त्याला जरी त्याच्यावर आधारोप केला माया विशिष्ट ते व्यापकच आहे. जसं याला उदाहरण दिलं आहे दुसरं एक विषय. सोन्याचे अलंकार किती जरी असलं तर सोनं एकच आहे. मग अलंकारामध्ये सोनं असलं तर कसतोच आहे. का बीज झाली तर आता वा भंगारच अलंकार होता. याच्यामध्ये एकाचा विस्तार तो जग एकोम भाऊ संप्रजय म्हणजे सोन्याचे अनेक अलंकार असलं तर सोनं त्याच कसाला त्याही अलंकारात. तसं माया उपाधी नामरूप असलं तरी त्याच्यामध्ये चेतन व्यापक आहे पण ती शुद्धच आहे. इस रीति से माया विशिष्ट ही ब्रह्म शब्द का वाच्य बने. म्हणून अशा रीते माया शब्दाचं माया विशिष्ट चैतन्य ब्रह्म शब्दाचा वाच्य आहे. पण वाच्य जर असलं तरी नामरूप मायेचा बाजूला ठेवायचं आणि त्या नामरूपाला ज्याचं अस्तित्व आहे नामरूप ज्या ज्ञानाने काम करतं आहे ते मात्र त्याच्यात असलं तरी व्यापकच आहे. असं ते. हां शुद्ध चेतन ब्रह्म शब्द का लक्ष्य है. शुद्ध चेतनाला ब्रह्म म्हणायचं. ब्रह्म हे पद आणि ब्रह्मपदाचं संबंधी शुद्ध चेतन आहे. याते ईश्वर शब्द और ब्रह्म शब्द दोनों का समान ही अर्थ प्रतीत होवे है म्हणून पण अर्थ नाही. म्हणून ईश्वर म्हणणं काय नाही म्हणून अलंकार म्हणणं काय आणि अलंकारचे एक हे गोळे म्हणणं काय एकच आहे. म्हणून ईश्वर तरी हेच म्हणून नामरूप तर तेच आहे ना. हे नामरूप तरी परमात्माच आहे झालं ब्रह्मच आहे. पण ही नजर आल्यानंतरची मजा आहे. हे नजर आल्यानंतरची मजा झालं.
तसं नाही. म्हणून अगोदर नसलेल्या वस्तूची साधूने आधार करून क्रम सांगितला आणि ज्यावेळेस त्याला नजर येईल त्यावेळेस त्याचा अपवाद म्हणून सांगितलं झालं. अपवाद म्हणजे नसलेलीच कल्पना आणि करायचं म्हणून तरी नसलेलीच कल्पना कळून द्यायचं असते. आणि ही दोन्ही जिथं नाही ती शुद्ध व्यापक आहे. आणि ते कोशात जरी असलं तर शुद्ध व्यापक. याला एक उदाहरण दिलं जातं. सोनं कुठे जरी टाकलं, उकरण्यात टाकलं तरी त्याच कसाच आहे आणि पेटी ठेवली तरी त्याच कसाच आहे. तसं चेतन जे आहे ते कुठेही असलं तरी ते आपलं महिमेच आहे. त्याच्यावर तुम्हाला त्याची निवड करता येत नाही, तुम्हाला त्याची चैतन्याची नजर नाही, म्हणून तुम्हाला त्याच्या ठिकाणी आरोप होतोच. पण नाही झालं कुठं असलं तरी ते. याला एक उदाहरण सांगू. गुरुजी महाराज माझं सांगायचे, शिवाजी महाराज कुठे जरी असलं तर शूरपणाला मुकले का? कारण त्यांचं पिंड शूर स्वरूप होतं. मग ते एखादं कुठे कारागृहात असलं तर शौर्याचं तीच आहे, युद्धामध्ये असलं तर शौर्याचं तीच आहे, आणि घरी जेवत असलं तर शौर्याचं तीच आहे. तसं हे कुठं जरी असलं तर शुद्ध चेतन व्यापक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, अनुभव करा. अस्तित्व तुमच्या सगळ्या इंद्रिय ठिकाणी तुमच्या ऐकणे इथपर्यंत आलं. मग मंद आणि स्पष्ट दिसतं किंवा झावळझावळ दिसतं, हे डोळ्याचा धर्म आहे का चैतन्याचा? मंद दिसू लागले का स्पष्ट दिसतंय, हे डोळ्याचा धर्म आहे का चैतन्याचा? डोळ्याचा. का? मंदपणामध्ये त्याचं अस्तित्व काही म्हण, आणि स्पष्ट दिसतं तर त्याच्या ठिकाणी काय अस्तित्व काय मच आहे. म्हणून कोणत्याही काळामध्ये शुद्ध व्यापक असणारं पदार्थाचा संबंध असलं तर ते शुद्धच राहतं, मग त्यात विकार नाही. म्हणून तर हे जीवनमुक्त महात्मे कुठं जरी असले तर त्यांचे शुद्धतेला त्यांना विकारच नसतो झाला. कुठं राहू देते, जणीवणी खाटी होईल, कुठं पडलं तर ते शुद्धतेचं समजत. सांगू का याला दुसरी गोष्ट माझ्या गुरुने सांगितली. आता तुझी देहबुद्धी समजत आहे. कुठं जरी गेलं तर देहबुद्धी समजुती बदल होतो का? मित्राच्या घरी जा, कुठेही जा, पण तुझे जे देहबुद्धी समजत ती बदलत, त्यात विकार होतो का? तसं व्यापक चैतन्य कुठं जरी असलं तर ते शुद्ध चैतन्य व्यापकच आहे. तथापि ब्रह्म शब्द का तो यह स्वभाव है जो बहुत स्थान विषय लक्ष्य अर्थ को बोधन करे है और काहू स्थान विषय वाच्य अर्थ को कहे है. आता ब्रह्म शब्दाचा अर्थ लक्षाच्या दृष्टीने सगळ्या ठिकाणी व्यापकता दाखवते आणि काही ठिकाणी वाच्य अर्थ दाखवतं. आता इथं थोडंसं बिंब प्रतिबिंब वादाचा विचार आलेला आहे, कारण ते ब्रह्म आणि व्यापक ह्यात भेदच मानत नाहीत. पण त्यात ब्रह्माला ईश्वर का म्हणायचं, तर उपाधीमुळे त्याला ब्रह्म नाव आलं, पण ते शुद्धच आहे. का? त्या ब्रह्माची प्रतिबिंबता त्याच्यामध्ये पण, म्हणून ते प्रतिबिंब आणि बिंब वेगळं नाहीच, बिंब आणि प्रतिबिंब वेगळं नाही. म्हणून कधी ईश्वराला ब्रह्म म्हणतात तरी काही हरकत नाही. और ईश्वर शब्द का यह स्वभाव है जो बहुस्थान में वाच्य अर्थ का बोधन करे है, इतना भेद है. आता ईश्वर शब्द म्हणलं की त्यात थोडा फरक येतो. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, माया ज्याच्या अधीन आहे, बंधमोक्ष रहित आहे, हे ईश्वर पदाचा अर्थ असा होतो. पण ह्याला वाच्यार्थ म्हणतात. तरी पण त्याच्यामध्ये अधिष्ठान चैतन्याचे शुद्धच आहे. चैतन्य कुठेही राहू दे शुद्धच आहे. याला सांगतो गुरुजी माझे सांगावं, हनु म्हणजे कुठं पडले तरी ब्रह्मचारी काही म्हणतात, स्त्रियात बसले तरी ब्रह्मचारी काही मत आहे. असं ते हनु म्हणजे कधी विकारी होतील, तसं चेतन कधी विकारी, आणि ते चेतन तुझं स्वरूप महत्वाचं हित आहे. शास्त्र हित सांगते, तुम्ही ज्यावेळेस चेतन कोण पाहता त्यावेळेस तुम्हाला देह कोण, तुम्ही चेतन देहबुद्धीला धरून मोजा लागला. नाही, चेतन कोण देहबुद्धी नाही शिवते, मग ती चेतन शुद्ध असं कळतंय. तुम्ही मी ऐकतो, मी चेतन आहे, पण मी देहाला धरून मला लागलात,
मी ठिकाणी मोजा, चेतनाच्या ठिकाणी मोजा. हां, पण तुम्ही देहाला धरून मोजायला लागलात म्हणून ते हेल काही बसायला लागलेत. नाही तर चेतनकडे पाहिले की हेलकवाच नाही. हां, तसं आहे ते. म्हणून व्यापक सबरभरीत ते कुठे असू द्या. याला गुरुजीने सांगितलं होतं चिंतन. प्रेतामध्ये चेतन आहे का नाही? आहे ना. कोणत्या रूपाने आहे? रूपाने बस. आणि त्या प्रेताची राग झाल्यावर चेतन आहे का नाही? हां, आहे ना. आहे. आणि ते राग गंगेत टाकली तर चेतन आहे का नाही? हां, आहे. कुठं नाही. प्रेत आहे, राख आहे. पाण्यामध्ये राख टाकलं तर आहे मध्ये कधी विकार नाही. आणि आहे ते ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान दुसरं नाही. म्हणून सच्चिदानंद हे कुठंही असलं तरी त्याचा विकार नाही, त्याच्यात असून विकार नाही. असं आहे. आता याला आणखीन गुरुजींनी दृष्टांत दिलं. पाणी अनेक रंगाच्या बाटलीत टाकलं, पाण्याचा रंग बदलला का? अनेक रंगाच्या बाटल्यात त्याच्यामध्ये पाणी टाकलं, मग कोण्या रंगासारखं पाणी झालं? हां, कुठल्याच नाही. मग असा ही बाटल्या कोण आहेत? पशु, पक्षी, मानव, देवता हे कोण आहेत? भावलेत, बाटले आहेत. त्याच्या ठिकाणी चेतन एक आहे. म्हणून चेतनाकडून पाणी फार वेगळं आहे. आणि ती नजर येणं श्री गुरुची कृपा, ईश्वर कृपा झाली सोबत. पण आपलं चला उपयोगाचं. पण ही फार महत्त्व कुठं जरी असलं तरी विकार नाही. याते लक्ष्य अर्थ को लेके ब्रह्म शब्द का अर्थ भिन्न निरूपण किया है. म्हणजे लक्ष अर्थाच्या दृष्टीनं ईश्वर पदामुळे त्याचं वेगळं स्वरूप सांगितलं. ईश्वर आणि ब्रह्म वेगळं आहे म्हणून. गत प्रश्न का उत्तर. कुटस्थ प्रकाशमान है और आभास भोगे है. पाठीमागे ना एक बुद्धिरूपेवर ठिकाणी एक भोगता आणि एक ज्ञाता, त्याचा विस्तार आहे. चतुर्भाती चेतन कहो तामे मिथ्या जीव, पुण्य पाप फल भोगवे चित कुटस्थ सुशिव. हे शिष्या, चारी प्रकार का चेतन कहा, तामे जीव के स्वरूप में जो मिथ्या आभास अंश है सो पुण्य पाप करे है और तीन के फल को भोगे है. आता अनुभव करता तुम्ही स्वप्नाला प्रकाशित करता, इथपर्यंत तुम्ही आलात. तरी पण स्वप्नामध्ये ज्ञानाचे पदार्थ आहेत. पशु, पक्षी, मानवता, अनेक पदार्थ स्वप्नामध्ये है ना. त्याही स्वप्नातल्या पदार्थाला तुमचं अधिष्ठान साक्षीचंच अस्तित्व आहे. ते स्वतंत्र नाहीत. पण हे माझं अधिष्ठान हे स्वप्नातल्या पदार्थाला कळत नसल्यामुळे स्वप्नातलेच पदार्थ सत्य वाटतात. पदार्थात सत्य आहेत का पदार्थ सत्य आहेत? पदार्थात सत्य आहे. पदार्थ सत्य नाही. पण न कळल्यामुळे पदार्थ सत्य वाटते. जर पदार्थ सत्य असते मावळे नसते, नाहीचा निश्चय झाला नसता. म्हणून ना व्यापक चेतन कुठे जरी असलं तर आपल्या महिमेत आहे. आणि काही प्रसंगाने त्याला वाचार्थ म्हणलं जातो. वाचार्थ जरी असला, याला जसं एक सांगायचं उदाहरण चांगलं 65 आले. तुम्ही ज्यावेळेस घटाला हातात घेता त्यावेळेस तुम्ही कशाला हातात घेतला? पण वाटते काय? घट. पण ज्या काळी घट वाटते त्या काळी मातीपणानेच आहे की नाही? केव्हा अंगावरचे कपडे आहेत, त्या कपड्याला नामरूप तुम्ही दिलं का ते तंतू नाहीत? तसं अधिष्ठान चैतन्य कुठं असलं तरी आपल्याला माहिती मिळते. तसं तू जर तुलाही कळलं तर कुठंही जरी असलं तुझं काही विकार बदलत नाही. याला एक उदाहरण सांगतो सापेक्ष दृष्टीनं. गार्गे जनकाच्या राज्यामध्ये एक महात्मा होता, स्त्री. तिच्या अंगावर कपडं नसतं, दिगंबर मूर्ती.
मग लोक काय म्हणायचे, महाराज हे असं कसं. म्हणजे मला लाजायचंच काय कारण. ही सगळी चांभार आहेत. मला कुठं जाणलं. मला जाणलं असतं तर तुम्ही मला नसतात कपडे घाला हे घाला. मग तुम्ही हाड कातड्याला मोजता का मला मोजता. मग हाड कातड्याला मोजणारी चांभार असतात म्हणजे. आणि आत्मदृष्टीने पाहणारे महात्मे असतात. म्हणून आत्मदृष्टी चेतन ही कोणत्याही पदार्थाचं असलं तर त्यात विकार नाही हे लक्षात ठेवा, व्यापक असलं तर. चारि प्रकार का चेतन कहा, तामे जीव के स्वरूप में जो मिथ्या आभासंश है सो पुण्य पाप करे है। बस चला. हा और तीन के फल को भोगे है। और कुटस्थ जो चेतन है सो शिव कहिए शिवरूप है। हो, व्यापक आहे. शिवरूप आहे, कल्याण रूप आहे. शिव हे पदाचा अर्थ सुख स्वरूप आहे. शिव या पदाचा अर्थ आहे ना निर्विकार आहे. कोण कोण कुटस्थ, पण त्या कुटस्थाचं त्या बुद्धिरूपी उपाधीमध्ये प्रतिबिंब पडलं आहे. तरी पण ते प्रतिबिंब शुद्ध असल्यामुळे प्रतिबिंबाला सुद्धा कुणाचा विकार नाही. म्हणून चेतन कुठं असलं तरी व्यापक आहे. नामरूप मात्र वेगळं आहे. ते बी समजुती करता. नाहीतर पटूतून ते तंतूच आहे. त्या राज्यामध्ये सांगते बोली अरे पट नाही ती तंतूच आहे. एरवी आईचे खोले डोळे पाहिजे ऐके का. तुम्ही कपडे घालता ते दोराच आहे. तुम्ही घट घेता ते मातीच आहे. तुम्ही अलंकार घेता ते सोनंच आहे. आणि कोणत्याही काळामध्ये उपाधीचा भेद तुम्ही स्वीकारला, उपाधी तुम्ही ठरवली, तरी पण त्या उपाधीमध्ये मूळ असणारं तत्व ते काही निर्विकार आहे. म्हणून व्यापक आहे. शिवनाम कल्याण का है. ते आलंच की मग शिवनाम कल्याण सुख स्वरूप आहे. म्हणजे कुठंच शिव स्वरूप आहे. मग आता तुम्ही कोण काय विषाद आहे. शब्दाने कळेल. बैठक कुठे प्रसंगाने शब्दाच्या शक्तीवरतीनं विचाराने कळेल मी शिवस्वरूप आहे. चिदानंद रूप शिवोहोम शिवोम. न बुद्धी न इंद्रिय न माता न पिता. चिदानंद रूप शिवोहोम शिवोम. न बंधू न बहीण नाही. चिदानंद रूप शिवोहोम शिवोम. मी चिदानंद स्वरूप आहे, आनंद रूप आहे मी त्याला. पण ही ज्यांची वृत्ती आहे चिदानंद शिवाची ती वेगळी असतात. आपण वाटचाल करू तो प्रश्न वेगळा आहे. पण जे शिवरूप झालेत आहे ना काय रे त्यांचं वर्णन नाही करता येत. आयशा संताचा महिमा झाली बोलायची क्षमा. संताचा महिमा त्याला उदाहरण दिलं गेलं. बहु दुधड जरी झाली म्हणजे गाय तरी काय होईल कामधेनू. कामधेनू एक गाय ईश्वराच्या एक शक्ती ती त्रिभुवनाला पोचते. असं कामधेनू त्रिभुवनाला पोचणारी गाय आणि तिची शक्ती पुन्हा कायम राहते. असं कामधेनूशी बरोबर करणारं किती शेळ्या मेंढ्या गाई म्हशी करावं लागतील. तसं ज्याला दृष्टी आली ती त्या स्थिती आहे कामधेनूसारखं. बाकीचे विषय नाही घ्यायचा. म्हणून थोर संताचा महिमा आणि झाली बोलायची क्षमा. संत हे व्यापक असतात. हरीच्या दासा हरी धाई दिशा. अरे हरीचा दास आहे त्याला तुकोबराज सांगतात. तुका म्हणे जे जे भेटेन ते वाटे मी असे. तुम्हाला काय वाटतं माझी आहे, माझी ही वडील आहेत, माझी ही भाऊ आहेत, माझी ही भाव आहे. कुठं व्यापकता आहे. हे माझं घर आहे, हे दुसऱ्याचं घर आहे. व्यापकता कुठं आहे. आणि तर मालूम होते हे विश्वाचे माझे घर. आता कुठं बसायचं हे व्यापक. तरी ही व्यापकता अगदी तुम्हाला स्थूल दृष्टीने खरी व्यापकता त्रिपुटी राहते. आता अनुभव करा तुम्हाला कोणत्या अवस्थेत मी नाही वाटलं. जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये, सुषुप्तीमध्ये. ठीक आहे. मग आता या तिन्ही अवस्थेमध्ये तुम्ही असलेले विकार आहेत का निर्विकार आहेत आहे ना. अवस्था विकारी का तुम्ही विकारी. मग तुम्ही त्या अवस्थेत असून व्यापक असून निर्विकार आहेत का नाही. हां. आणि हे न कळल्यामुळे तुम्ही किती खाली आलात. जितकं करत तितकं कमीच पडेल खाली आलेले लोकांना
नाही पण महावरे म्हणतात कैसा हुशार सावध राही ना आपलं तो आपलं ठाई. अरे वेड्या तू सावध राहा तुझ्या ठिकाणी. कैसा हुशार सावध हो जागा हो. आपलं तेव्हा आपलं ठाई. तू कुठं राहा जागेवर राहा तुझ्या ठिकाणी तो राहा. आणि ते कुठं राहायचं तू कवर राहायचं ब्रह्मपुरीवास करणे आम्हा अखंड न दिकेचे तोंडी टाळा. ते व्यापक ब्रह्मपुरी म्हणजे जिथं पावते तुम्ही त्याच्यावर. त्या एकच सांगितलं होतं तुम्हाला पुन्हा परत. तो का म्हणे जे जे भेटेन ते ते वाटे मिळायचे. वृत्ती जिथं जिथं जाईल ते मीच आहे. वृत्ती जिथं जिथं जाईल सूर्याच्या ठिकाणी माझी व्यापकता आहे. दगडाच्या ठिकाणी माझी व्यापकता आहे. पशुच्या ठिकाणी माझी व्यापकता आहे. म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वने संत स्वीकारिते. हे नामरूप त्रिभुवन असतं त्याच्यामध्ये अस्थिभाती प्रिय किंवा सच्चिदानंद मीच आहे झालं हेही व्यापक आहे. पण तत्वज्ञ जे अनुभव तेच जाणत असतात. ह्याचं काय झालं व्यापकतेचा अनुभव गुरूंची आठवण. आता गुरूंची आठवण म्हणणं सुद्धा चुकीचंच आहे. पण बोलतो बोलतो व्यवहार आला. तिथं एक दोन शास्त्राचे वाद. एक चिदविलासवाद आहेत आणि एक आपलं वेदांत आहेत. ह्या दोघांचे वाद गुरुजी आपले बसलेले. इतक्या दोघांचा वाद निकट झाला हात मिट्टीला आले. चिदविलासवादी म्हणे ते सगळं चैतन्य चौकार आहे आणि हे म्हणे चैतन्य चौकार तर मग सुख दुःख चैतन्य होतंय का? चैतन्य जर जग आहे तर सुख दुःख चैतन्याला आहे का? जन्मरण चैतन्याला आहे का असं म्हणायचं. पण हे दोघं काय झालं खूप आले. मग ते चिदविलासवादी म्हणे तुम्ही मागीन आणलीच कुठं? मग ही जरा होतं पळबळ लगेच सुरुवात केलं उठायला धराधर करायला. हे दोघं गुरुजीकडे आले आणि गुरुजीला म्हणलं महाराज हे असे तसं झालं. म्हणजे बरोबर की ते मागीन म्हणलेलं चुकीचं. तुम्हाला राग येलं तो मागीनच. कामे मांग विटाळलेलं अंग काम रूपी मागणे तुम्हाला विटाळले झाले विकारे बनवले. चित्ती ज्याची सांगत तो त्याच जाती. मग आता काम क्रोध तुमच्या चित्तात जात कोणती? चित्ती ज्याची संगती ते त्याच जातीचे. मग चित्तामध्ये काम क्रोध लोभ आहे मग तुमची ते काम क्रोधाचीच जाती झाली. म्हणून बाबा अरे हे तुम्ही दोघं वेडे मला हे सांगायचं आहे. गुरुजी म्हणले तुम्ही दोघं वेडे. चैतन्य एक आहे. तुम्ही जोपर्यंत माय सत्य चिदविलास आहे म्हणतात तोपर्यंत तुम्हाला दोघांना कळलं नाही. कारण व्यापकतामध्ये व्यवहार नाहीच की. म्हणून मी माझी अशी आठवण विसरले जायचं अंतकरण. जिथं मी आणि माझं विसरलं ते व्यापक आहे. म्हणून माऊली सांगते एकदा चांगदेव महाराजा सांगा तू मला श्रेष्ठ म्हणलास तसं नाही म्हणलं. तू आणि मी ही दोन्ही उपाध्या टाकून दे एकच आहेत आपण. तू मी या उपाधी ग्रासून भेटी नसू दे. आता तू आणि मी ह्या दोन्ही उपाध्या ग्रास म्हणजे नाहीच म्हण. मग व्यापक खरी भेट आहे. साधूंची भेट अंतकरण सोडून होत असते. अंतकरण धरून साधूची भेट व्हायची नाही साधक असतो आणि अंतकरण सोडून साधूला भेटतो. जरा गंमत अशी आहे. साधू म्हणजे त्यांचं चैतन्य स्वरूपाशी तुमचा संबंध झाला म्हणजे खरी साधूंची भेट झाली. संत भेटीची आज झालो मी चतुर्भुज. संताची भेट झाली म्हणजे मग चार भुज झालं म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थ प्राप्त झाले. म्हणून चेतन कुठं असलं तरी विकारी आहे. विकारी नाही व्यापक व्यापक. आणि व्यापकामध्ये दुसऱ्या भाषेत सांग ना गुरुजींच्या. गुरुजींनी सांगा व्यापकामध्ये व्यवहार नाही. अव्यवहारे व्यापक आणि व्यवहारे परिच्छिन्न. मग आता तुम्ही कसं ठरता तुमचा अभ्यासावर आहे. म्हणून तुका म्हणे जे जे भेटेन ते ते वाटे मिळायचे ते त्यानेच म्हणावं आणि खऱ्या साधकाला त्यांचाच आशीर्वाद होतो. आपण शब्द पाठ करतो बोलतो का जोपर्यंत आपल्याला मनाचा मार आहे जोपर्यंत आपल्याला जग खरं वाटतंय तोपर्यंत व्यापक कुठं. चला
हाँ याते प्रथम जो शंका करी थी, जो बुद्धि रूपी वृक्ष में दो पक्षी है, एक परमात्मा और जीव, ताका यह उत्तर कहा, परमात्मा और जीव ग्रहण नहीं करना, किंतु कुटस्थ तो प्रकाशमान है और आभास भोगे है. हे बस तो बुद्धी रूपी वृक्ष ठिकाणी एक भोगता आणि एक फलदाता होतं असं न करता कुटस्थ लक्षात ठेव. मग तिथं दोन्ही आभास असल्यामुळे तिथं घेणं देणंच नाही. कारण मिथ्या पदार्थ व्यवहार करत नाही ना, मिथ्या पदार्थ काय व्यवहार देत नाही. कसं ते स्वप्नातला राजा आणि स्वप्नातला शिपाई, याच्यामध्ये स्वप्नातला राजा त्याला पगार किती दिला आणि ह्याने चपला किती उचलला राजाचा, काही नाही. तसं जीव आणि फलदाता ईश्वर आणि जीव भोगता हे स्वप्नासारखं आहे. कुटस्थ चैतन्य दोघंच एकच आहे झालं म्हणून व्यापक आहे. म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आभास कर्म करे है और फल देवे है, चेतन नहीं. बस मग कर्म जरी केलं तरी कोण केलं? आभासाने म्हणजे जीवाने, आणि त्याला फल देणार कोण? ईश्वर. म्हणजे दोन्ही उपाजीवाले माया शिव बोलू येते, कल्पना विद्या जीव झाला. म्हणजे हे दोन्ही उपाजीवाले, एक उपाजीवाला कनिष्ठ उपाजीवाला कर्म करतं वाईट चांगलं आणि त्याला ईश्वर फल देतो जातं. म्हणून तर जीव जसे स्वीकारलं, जीव जसे जर स्वीकारले तर तुमच्या कर्णाला तुमची इच्छा पूर्ण तुम्हाला करताच येत नाही. जीव जसे जर स्वीकारली तर तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण करताच येत नाही, हे लक्षात ठेवा. कारण की तुमच्या पाठीमागच्या कर्माने ईश्वराने तितकी आखणी करून टाकली झाली. त्याला माऊली म्हणतात, ते दृष्टांत येतात दोन्ही. काळ्या माणसाला गोरं व्हायचं, गोऱ्या माणसाला काळं व्हायचं, काय करायचं? ईश्वराने तुझ्या त्वचाला रंग दिला, बदलू शकतो का? तसं कर्माच्या अधीन जीव असल्यामुळे त्या कर्माच्या भोगामध्ये तुला बदल करता येत नाही, पण बदल करण्याचा विचार करतात, त्याच्यामुळे तुम्ही नाही ते वाईट करतात. करू नये तो केला व्यापार, व्हायला भार कुटुंबाचा, मग त्यात घात पात सगळं आलं झालं. पण जीव जसे स्वीकारलो बरं का, आणि जीव जसं नसतो मग काहीच नाही. हो म्हणजे कुठंसं साक्षी आहे ते वेगळं आहे, ते ब्रह्मरूप आहे. आणि आभास जो आहे त्याचा पडण्यात प्रतिबिंब तो कर्म करतो आणि मायोपाधित चैतन्य ईश्वर त्याला फल देतो. पण बुद्धिरूपी वृक्ष ठिकाणी हे दोन्ही पक्षी कुठे राहिलेत? स्वप्नामध्ये राजा आणि शिपाई कुठे राहिला? तुमच्या स्वप्नातला माझ्या का माझ्या स्वप्नातलं तुमच्या? हां इथपर्यंत आलात ना. तुमच्या स्वप्नातलं शिपाई राजा तुम्ही त्याच्या अधिष्ठान साक्षी रूपाने आहेत का नाही? मग साक्षी रूपाने असलेले तुम्ही अधिष्ठान तेच कायम आहे का विकारी आहे? कायम. आणि ते व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? व्यापक आहे. आणि त्यातलं तो आभास असणारा राजा आणि शिपाई मिथ्या आहेत. पण त्या मिथ्याला अस्तित्व तुमचं आहे मात्र. हो पण तुम्हाला वाटतं शिपाई कनिष्ठ राजा श्रेष्ठ, हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून देवभक्त तू झालाशी दोन्ही. हो महाराज, अरे देव बी तूच आहे आणि भक्त बी तूच आहेस. त्यांना नाथाने एक उदाहरण दिलं भागवतात. साखरेचं कोंबडं, साखरेचं डुक्कर, साखरेचं पातेलं, साखरेचं उलटणं, साखरेचं कारलं, साखरेचं स्वयंपाक करणारे बाई. याच्यामध्ये डुक्कर हे चहाला टाकलं तर कडू लागलं का नाही? हां टाकावलं डुक्कर त्या चहाला, हे तर तेवढं गमत आहे. एकदा असं झालं अनुभव. आम्ही चाललो गुरुजीबरोबर मठाकडे, म्हणून असं असताना मग ते हे चिंतन चाललं होतं. डुक्कर गेले त्याच्यापासून समोरून. गुरु म्हणून हे ब्रह्म चाललं आहे. आम्हाला गुरुजी डुक्कर आहे ना, हे तर कळत नाही म्हणजे तुम्हाला. हां डुक्कर ही उपाधी सोडून बघा बरं, डुक्कर ही उपाधी सोडून बघा. आता मग तुम्ही व्यवहारामध्ये त्या जीवाचं शरीराचे व्यक्तिमत्व पाहता, गुण पाहता, त्याचे रूपरेषा पाहता. व्यवहारामध्ये त्याचे रूपरेषा पाहता, पण त्याचे गुण कुठं पाहता? गुण कळतच नाही ना.
तुम्ही पत्रिका पाहता, सगळं पाहता, पण गुण कुठं कळतात? आणि गुण कळत नसल्यामुळे मग पुढे ते गुणाचे व्यवहार होतात. पण याच्यापेक्षा ते गुण येईल खोटे, नामरूपही खोटं, तो साक्षी चेतन कायमचं आहे. म्हणजे कायम आहे, ज्यात बदल नाही, ती व्यापक असतं. कर्मी छाया देत फर नाही चेतन में जो. हा, ते कर्मछाया ते त्याला चैतन्य ठिकाण्याचा संबंधच नाही. सो असंग एक रूप हे जाने भिन्न कुलोक. म्हणून ते एक रूप आहे, असंग आहे. जे जाणणारे ते ठीक आहेत, आणि जे जाणत ते लोक म्हणजे बुद्धिहीन आहेत. जीव के स्वरूप में जो चेतन की छाया कहिए आभास अंश है, सो कर्मी कहिए कर्म करे है. मग बुद्धीच्या ठिकाणी चैतन्याचा आभास असणारा तो जीव कर्म करतो. मग कसं करतो? जसं करता येईल तसं. मग आता त्याच्यावर उदाहरण जर एक आठवलं मला. पातेल्यात पाणी घेतलं, आणि पातेल्यात पाणी घेतल्यानंतर आहे ना, त्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलं. इथपर्यंत तुम्ही आलात हा ना, आणि त्याच्याबरोबर तुम्ही पुन्हा ते पाणी हलायला लागलं, ते सूर्याचं प्रतिबिंब हलल्यासारखं वाटतं का नाही? हां, पण सूर्याचं प्रतिबिंब हलतंय का? पाणी हलतंय. आता सूर्याचं प्रतिबिंब जर हलत नाही तर त्याचा दृष्टांत सूर्य कसं हलत? तसं आता इथं चिदाभास जो आहे ते न कळल्यामुळे तो पाप पुण्याचं करता, असं आम्ही तुम्हाला सांगायला लागलो झालं. त्याचा लक्षार्थ जर पाहिलं तर पाप पुण्याचा करता नाही, कोणताच करता नाही झालं. इथं करता तुम्ही मला न कळल्यामुळे आभास एक पाप पुण्याचा करता, कोणत्या कर्माचा. मग करणार कोण आहे? कर्म कोण करत आहे? आभास. भोगताय कोण? आभासच. आणि करता वेळेस बी तुम्ही जाणता, आणि त्याच्या भोगाला बी तुम्ही जाणता. विषयाचा भोग खाली तुम्हाला ज्ञान होतं का नाही? विषयाचं ज्ञान होतं का नाही? मग ज्याला ज्ञान होतं ते अविद्यावरती अधिष्ठान साक्षी चैतन्य संबंधी जाणण्याचा व्यवहार करतो. साक्षीला काय आहे का? तसं तुम्ही स्वतः तसे बाद झालं ते आलं राहू द्या. ठेवून द्या. पण आता ती येणार जाणार तसंच आहे. म्हणून व्यापकामध्ये व्यवहार नाही.